देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा पांडुरंगी दृढ भाव, दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा. तुझी पंढरीनाथा, पंढरीनाथा, तुझे पंढरीनाथा, तुझे पंढरीनाथा, तुझे पंढरीनाथा, तुझे पंढरीनाथा. वदने तुझे मंगळनाम, वदने तुझे मंगळनाम, वदने तुझे मंगळनाम, वदने तुझे मंगळनाम. हृदय अखंडित प्रेम, प्रेम, हृदय अखंडित प्रेम, हृदय अखंडित प्रेम, हृदय अखंडित प्रेम, हृदय अखंडित प्रेम. चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा. तुझी पंढरीनाथा, पंढरी पंढरीनाथा, तुझे पंढरीनाथा, तुझे पंढरीनाथा, तुझे पंढरीनाथा. नामाहनी केशवराजा, नामे केशवराजा, नामाहनी केशवराजा, नामे केशवराजा. केला निमतानवी माझा, केला निमतानवी माझा, केला निमतानवी माझा, केला निमचालवी माझा, केला निमचालवी माझा. चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, पंढरीनाथ, पंढरीनाथ, तुझे पंढरीनाथ, तुझे पंढरीनाथ, तुझे पंढरीनाथ, तुझे पंढरीनाथ. जय रोगार कुमार. विनंती, याय जायचं असेल चप्पल बूट घालून याय जाई करू नका आणि मध्ये मध्ये हा जी कुणी काही काम असेल ते करून घ्या आणि व्यवस्थित बसा. जरी आपल्याला बसायला खुर्ची आपल्यासाठी व्यवस्था केली, आपण कीर्तनात आहोत याची फक्त जाणीव राहू द्या. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो.
ना टाळी वाजवा भजन करा प्रत्येकानं विठ्ठल 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 टाळी वाजवा विठ्ठल 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 टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी तुकाराम पंढरीनाथ भगवान निवृत्तीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय भगवान की जय भगवान की जय महादेव की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय मात की जय ढला 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 देह जाओ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगळ नाम हृदयी अखंडित प्रेम चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा नाम म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा
चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला गंधरम गंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने हे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची किलिया स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता सेवेला की सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण ना सोडे सर्वथा आन तुझी पंढरीनाथा अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो असा किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय सर्वांना माहीत आहे ज्ञात आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे त्या नियमानुसार कैलासवासी त्र्यंबक शिवराम पाटील घुले आदरणीय तात्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या परिवाराशी जोडल्या गेलेले आप्तेष्ट गणोगत सगळे सोयरे आज या ठिकाणी एकत्रित जमले त्यांच्या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या कुटुंबाकडनं हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे आणि अतिशय उत्साहामध्ये तो पार पडतोय असो भरपूर वेळ झालाय मी प्रस्तावनेत जास्त वेळ न घालवता अभंगाकडे वळतो पण विनंती आहे गडबड गोंधळ अजिबात करू नका बाजूला आजूबाजूला बसलेली मंडळी जास्त नाही 1-1.25 तास मी तुमचा वेळ घेणार आहे आणि आपल्या जवळ असणारा मोबाईल कृपया तो सायलेंट करा हां त्याचा गळा दाबा म्हणजे आपल्याला किमान 1 तास तरी भगवत चिंतनाचा आनंद घेऊन त्या ठिकाणी आपलंही जीवन सफल करता येईल विठ्ठला आहे दिले नाव दादा हां सांगतो शेवटी ते राहू दे वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वरी संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग
वारकरी संप्रदायातलं एक फार मोठं वैभव संत श्रेष्ठ नामदेवराय. नामदेवरायांचा अभंग सेवेकरता निवडलाय आणि या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय कायिक, वाचिक आणि मानसिक नियम प्रतिपादित करताय. विठ्ठला किंवा प्रतिज्ञा करताय असाही जरी विचार केला तरी चालेल. ऐका, श्राद्ध कर्म आहे म्हणून थोडस श्राद्धावरती बोलून जाईल. हे श्राद्ध कर्म आपण करतोय, करण्याची गरज काय? बरं, केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय लाभ होणार आहे आणि नाही केला तर काय दुष्परिणाम होणार आहे? बरं, आज या परिवाराकडनं हा एक दिवसाचा एवढा मोठा खटाटोप होतोय. जर यांनी हे श्राद्ध कर्म केलं नाही तर कोण यांच्यावर केस करणारे का? आपता इष्ट गणोगत सगळे सोयरे वाळीत टाकणारे का? अजिबात नाही. मग हे करायचं का? याच्या पाठीमागचं नेमकी कारण काय? आध्यात्मिक कारण काय? वैज्ञानिक कारण काय? या सगळ्यांचा अल्प विचार आपल्याला आपल्या फावल्या वेळेत करायचा आहे. श्राद्ध कर्म म्हणजे नेमकं काय? तर आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती गेली आहे, तिच्या स्मरणार्थ श्रद्धायुक्त अंतकरणानं जे कर्म केलं जातं त्याला श्राद्ध कर्म म्हणतात. विठ्ठला ते श्रद्धेनं करायचं असतं म्हणून ते श्राद्ध. उगच गणोगत भाऊबंदकी यांच्या लाजकाज अजिबात नाही. गेलेल्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये शुद्ध भाव असावा, प्रेम असावं, आत्मीयता असावी, तळमळ असावी, जिव्हाळा असावा आणि मग ते करावं. या कुटुंबाकडनं हे श्राद्ध कर्म घडतंय. हा मरणोत्तर संस्कार आहे, लक्षात ठेवा. वास्तविक पाहता पुत्र कोणाला म्हणतात? पुत्राची व्याख्या काय? शास्त्र सांगतं, जीव तो वाक्य करणात, प्रत्यब्दी भूरी भोजनात, गयायाम पिंडदानश्च त्रिविध पुत्रस्य पुत्रता. कोणाला पुत्र म्हणतात? जीव तो वाक्य करणात, जो आपल्या आई वडिलांचं ऐकतो. 2, प्रत्यब्दी भूरी भोजनात. 3, गयायाम पिंडदानश्च, जो पिंडदान करतोय. पहिली गोष्ट सांगितली, जीव तो वाक्य करणात, आपल्या आई बापाचं ऐकलं पाहिजे. काही लोक ऐकत नाही. जे आपल्या आई बापाचं ऐकत नाही ते बहिरे म्हणून जन्माला येतात. ते माझं वाक्य नाही. अरे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज आमच्या नाटाच्या नवे संपूर्ण जर काकडा पाहिला तर बहिरा या प्रकरणामध्ये सांगतात, माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता. बहिरा झालो नर देही येता, बहिरा झालो नर देता. एका जनार्दनी स्मरेण आता, एका जनार्दनी स्मरेण एका जनार्दनी स्मरेण आता, एका जनार्दनी स्मरेण बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. बहिरा झालो या जगी, बहिरा झालो, बहिरा झालो, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो, बहिरा झालो. माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नर देही येताना, एका जनार्दनी स्मरेण आता. काय म्हटले? आई बापांना आवाज दिल्यानंतर जे ऐकत नसतील, ऐकल्यानं ऐकल्यासारखं करत असतील, ते बहिरे होतात. मग आता ज्यांना ऐकायला येत नसेल, कदाचित या जन्मात नाही पण मागच्या जन्मात त्यांच्याकडनं हे पाप घडलं असेल.
आणि ज्यांना आता सुरुवात झाली त्यांनी थोडा विचार करा काय बोलायचंय आता. बरोबर गेले महाराज. जे आई वडिलांचं ऐकत नाही ते बहिरे म्हणून जन्माला येतात, लक्षात ठेवा. त्यांचं ऐकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येक भूरी भोजनात त्यांना भरपूर खाऊ पिऊ घातलं पाहिजे जिवंत असल्यावर. हा आता आम्ही रोज 2 गावं फिरतोय. एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर लखनदादा काही पोर असे कौतुक करतात. पाहुणे रावळे गेल्यानंतर, बाई तू जेवली का, दादा तुम्ही जेवली का. हा आम्ही गेल्यावर एक कौतुक, बाई नाश्ता करून घे बर का, उशीर होईल. बाई तुला बीपीच्या गोळ्या आहे, लवकर जेवून घे बर का. आणि मग नंतर ते म्हातारं काही दिवसानं भेटल्यानंतर आपण जर विचारलं, का हो बाबा काय चाललंय, बरं एवढे पोरं तुमचे चांगले, बरं कसं काय. म्हणी बाबा काच बरं, कायचे पोरं चांगले, उगच तुम्ही आली म्हणून ते कौतुक होतं. म्हणी काय होतं कौतुक, काही काही लय कौतुके ढोंगी राहतात महाराज. तुम्ही आले ना मग 4 वेळा आम्हाला विचारत होते बा आमची इज्जत नको जायला. हा पण महाराज एकादशी असल्यावर आमची सून पुरा दिवस निघून जातो पण फराळाचं विचारित नाही आम्हाला. आमची म्हणजे निरंकार एकादश होऊन जाते म्हणे. जी आहे ती बरे ऐका, त्यांना खाऊ पिऊ घातलं पाहिजे. आणि तिसरं सांगितलंय, गयायाम पिंडदानश्च त्रिविध पुत्रस्य पुत्रता. जो आपल्या आईवडिलांच्या नावानं पिंडदान करतोय, आपल्या आईवडिलांच्या नावानं पिंडदान केलं पाहिजे. का केलं पाहिजे, आमचं शास्त्र सांगतंय, आमच्या धर्मानं सांगितलंय, आपल्या पूर्वजांच्या नावानं आपण पिंडदान करावं. एक सांगू का, बसलेली माझ्या समोर सगळी सुज्ञ माणसं आहे, उच्च शिक्षित आहे, व्यापक विचारांची त्या ठिकाणी आहे. पण ऐका ना, आपली भारतीय संस्कृती जर पाहिली, वैदिक पुरातन सनातन असणारी संस्कृती आहे. जेवढा विचार आपल्या संस्कृतीनं केला या जगाच्या पाठीवरती दुसरा कोणीच केला नाही. ही 5 बोटं देवानं दिली, पण 5ही बोटांचं काम वेगळं सांगितलंय. प्रत्येकाच्या हाताला 5 बोट, एकांच्या साया असेल ते गॉड गिफ्टेड असतील. हा ही 5 बोट दिली, पण 5ही बोटांचं काम वेगळे. काय, ही करंगळी कशासाठी वापरली आम्ही शाळेमध्ये वापरली, बरोबर ना. आपल्या डोक्यात तेवढंच येतं. पण लग्न करत असताना, सप्तपदी करत असताना, 7 जन्माच्या गाठी बांधत असताना आम्ही या करंगळीचा वापर केला का नाही. लग्न झाले नाही तर काही लोक म्हणतील, महाराज कशाला तो ब्लॅक दिवस आठवतात, ब्लॅक डे, त्या शहीद दिवसाची आठवण नका करून देऊ. बरोबर की नाही. ऐका, लग्न करत असताना, सप्तपदी करत असताना आम्ही 7 जन्माच्या गाठी बांधल्या, या करंगळीचा वापर केला. अरे देवाला गंध कुठल्या बोटानं लावावं आमचं शास्त्र सांगतंय, स्वतःला गंध कुठल्या बोटानं लावावं आमचं शास्त्र सांगतंय, भावाला पितरांना गंध कुठल्या बोटानं लावावं हे आमचं शास्त्र सांगतंय, आणि पितरांना तर्पण कुठल्या बोटानं करावं हे सुद्धा आमचं शास्त्र सांगतंय. विठ्ठला मग विचार करा, आमच्या धर्मानं, आमच्या ग्रंथानं जर आम्हाला सांगितलंय तर आम्ही पिंडदान केलंच पाहिजे. अरे आम्ही करतो यात नवल नाही, पिंड पदावरी, 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 पिंड पदावरी. दिला पुलिय करी माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. तुकोबराय म्हणतात पिंड पदावरी. अरे आम्ही सुद्धा पिंडदान केलंच पाहिजे. का, आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या नावानं पिंडदान करावं. किती वेळा करावं, तसं वर्षभरामध्ये 86 पिंडदान सांगितले बाबा. पण एवढा वेळ तुम्हाला नाही, मलाही नाही. पण कमीत कमी आपल्या पूर्वजांच्या नावानं वर्षातून 3 वेळा आपण पिंडदान करावं. कधी, एक अक्षय तृतीयेच्या दिवशी. आजही पण काही घरांमध्ये अक्षय तृतीयेला जोपर्यंत आपल्या पूर्वजांना पिंडदान केलं जात नाही, उपवास करू जीव घातला नाही, तोपर्यंत ते आंबा सेवन करत नाही करत. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान करावं. 1, 2, आता येईल तो पितृपक्ष.
या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांना आपण पिंडदान करावं. आणि 3, ज्या तिथीला त्या तारखेला ते वारले त्या तिथीला त्या तारखेला त्यांच्या नावानं पिंडदान करावं. विठ्ठला हे पिंडदान केलंच पाहिजे बाबा आणि करावं. एक गोष्ट सांगून जाईल ऐका मी. घरामध्ये दुःख येण्याची 2 कारणं आहेत. एक घराला लागलेला पितृदोष आणि 2 घरामध्ये झालेला कुलदैवताचा लोप. आज अगदी दुग्ध शर्करा संदीप दादा योग आलाय. 2 कारणं घरामध्ये दुःख येण्याची. एक घराला लागलेला पितृदोष. कधी कधी काही घरं अशी पाहायला मिळतात गडगंज संपत्ती धन प्रॉपर्टी वैभव सगळं आहे पण एवढं असताना सुद्धा त्या घरामध्ये सौख्य नांदत नाही. घरामध्ये सुंदर मुलगी आहे उच्च शिक्षित आहे सुसंस्कारित आहे मुलगा आहे पण अनेक प्रयत्न करून सुद्धा विवाह योग जुळत नाहीये. त्याच्याही पुढे सांगू अरे सगळं व्यवस्थित असताना सुद्धा घरातला एखादा चांगला माणूस वेड्यासारखा करायला लागतोय. अरे ब्लड टेस्ट केला युरिन टेस्ट केला सगळी बॉडी चेकअप केली पण सगळं केल्यानंतर सुद्धा रिपोर्ट नॉर्मल येत आहेत. मग नेमकं घडतंय काय नेमकं कारण काय. घराला लागलेला पितृदोष अनेक पिढ्यांपर्यंत त्या कुटुंबाला त्या ठिकाणी त्रास देत असतो. लक्षात ठेवा. पहिलं कारण आहे घराला लागलेला पितृदोष आणि 2 घरामध्ये झालेला कुलदैवताचा लोप ज्याला कुळाचार कुळधर्म म्हटलं जातं. आता आषाढ महिना होऊन गेला ज्याला आखाड म्हटलं जातं. काही ठिकाणी वेगवेगळी नावं. या महिन्यामध्ये इथं बसलेल्या माझ्या माता मौली ज्या सुवासनी असतील या सगळ्यांनीच ती जगदंबा ती परंबा आदी माया शक्ती तिनं माझ्या घरावरती कृपा करावी म्हणून काही माता माऊल्या त्यांनी सुवासनी जीव घातले असतील. घातल्या ना. काहींनी त्या ठिकाणी काय करावं आपल्याकडे आखाड तळलं जातो बरोबर ना. गोड पुऱ्या वगैरे भजे कुरडया हा देवाला तर द्यायच्या राहते पण आपल्यालाही खायच्या राहतात. ज्याला कुळाचार कुळधर्म म्हटलं जातंय. आणि दुसरं कारण सांगितलं पितृदोष. कुलदैवता आपली आपण तिची उपासना केलीच पाहिजे. दुर्दैव असं आहे का घरातल्या देवाऱ्यामध्ये देव कसे ठेवावे हे सुद्धा आपल्याला कळत नाहीये. पण ऐका ना ज्यांच्या श्राद्ध कर्माच्या निमित्तानं आपण जमलोय त्यांनी सुद्धा भगवान खंडेरायाची आराधना आपल्या जीवनामध्ये केली. म्हणजे फोटोवरती सुद्धा कपाळाला त्या ठिकाणी भंडारा आहे महाराज. ऐका आता त्यांनी जीवनामध्ये ती भक्ती केली त्या भक्तीमध्ये ते रममाण झाले म्हणून त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून तो विषय मला सांगावा असं वाटतोय म्हणून सांगून जातो. नीट ऐका जरा. कुठं ऐकलं असेल नसेल माहित नाही पण सांगतो जरा ऐका. कारण मला असं वाटतं खरी श्रद्धांजली हीच असेल त्याच्या जो व्यक्ती गेलाय त्याच्या आवडीचा विषय सांगणं त्याच्या आवडीचं त्या ठिकाणी त्याला देणं म्हणजे ही त्याच्यासाठी असणारी श्रद्धांजली. विठ्ठला मी सांगून गेलो घरामध्ये असणारा कुळाचार कुळधर्म नीट ऐका. प्रत्येक कुटुंबाला एक कुलदैवता आहे. आपल्याला अजून माहित नाही. काही लोकांना आपली कुलदैवता कुठली हेच माहिती नाही. काही लोक त्या ठिकाणी आई सोडून मावशीची पूजा करतात पण जवळपास 95% घरामध्ये असणारी कुलदैवती म्हणजे भगवान श्री खंडेराय. या खंडोबाचा जरी विचार केला नीट ऐका पण आपल्याला माहित नसेल या खंडोबाचं पूजन करत असताना लखनदादा 4 पद्धतीनं केलं जातंय. 4 पद्धतीनं भगवान श्री खंडेरायाचं पूजन केलं जातं. आपण करतो कसं नीट ऐका. मला कुळाचार कुळधर्म सांगायचं आणि पितृदोष सांगायचंय म्हणून हे सांगतोय. खंडोबाचं पूजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 पद्धतीनं केलं जातं. कसं ऐका. गावोगावी जर तुम्ही गेलात तर खंडोबाची चतुर्भुज मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल जिला 4 हात आहे. एका हातामध्ये त्रिशूल आहे डमरू आहे त्यानंतर तोमर आहे खडगा आहे ज्याला खंडाई म्हटलं जातं आणि त्याच्यावरच खंडोबा नाव पडलंय. पहिलं पूजन केलं जातं चतुर्भुज मूर्ती संदीप दादा
4 पद्धतीनं खंडोबाचं पूजन करतं, लक्षात येईल ऐका. दुसरं पूजन केलं जातं लिंग स्वरूपामध्ये. आजही गावोगावी गेला तर काही ठिकाणी खंडोबाची मूर्ती नाही तर शिवलिंग आहे. कारण शिवावतारी मार्तंड मल्हारी तो शिवावतारी आहे. आमचे लखनदादा जिथून आले, नवनाथ दादा, जर तुम्ही अजूनही पाहत असाल, चांदोरी या गावामध्ये जे खंडोबाचं मंदिर आहे तिथं चतुर्भुज मूर्ती नाही तर तिथं त्या ठिकाणी शिवलिंग आहे असं म्हणतात. जेजूरला जात असताना देवानं त्या ठिकाणी घोड्याची एक टाप एक पाऊल तिथं उमटलेलं आहे. खंडोबाचं पहिलं पूजन केलं जातं चतुर्भुज मूर्तीमध्ये, दुसरं पूजन केलं जातं ते लिंग स्वरूपात, आणि तिसरं पूजन केलं जातं जर कधी तुम्ही जेजुरी गडावरती गेलात तर तांदळ्याच्या रूपामध्ये. हा, पूर्ण मूर्ती नाही तिथं, फक्त खंडोबाचा तांदळा म्हणजे मुखवट्याचं पूजन, माने इतका भाग पूजन केलं जातंय. आणि चौथं पूजन केलं जातं ते म्हणजे तुमच्या आमच्या घरामध्ये टाकाच्या रूपानं विठ्ठला. म्हणून टाच मारून घोड्याला गेला भानूच्या वाड्याला. कदाचित तुमच्या चांदोरीवरनच गेला असेल. या खंडोबाचं ज्याला कुळाचार म्हटलं जातं, कुळधर्म म्हटलं जातं, त्याला आवडतं काय माहिती का महाराज? आत्मनिवेदन भरीत रोडगा. त्याला भरीत आवडतंय. हे 2 पायाचं आणि 4 पायाचं कुठून आलं अजून मला कळालं नाही. निश्चितच भरपूर ग्रंथ तुम्ही वाचले असतील, पण माझ्या इतका खंडोबा तुम्ही नसल वाचला, इतकी देवी नसल वाचली. आजही महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवरती सप्तशृंगी गडाचा इतिहास सांगणारा मी पहिला कीर्तनकारी. अजून लोकांना माहित नाही सप्तशृंगी गडाची निर्मिती कशी झाली, त्या देवीची मान वाकडी काय, ते मार्कंडेय ऋषी तिथं कशी आली, त्या देवीची स्थापना कोणी केली, त्या गिरजा नदीची उत्पत्ती कशी झाली, हा सगळा इतिहास मी सांगितलाय. पण मुद्दा माझा एक आहे, ऐका. आम्ही कुळाचार करतोय, कुळधर्म करतोय, पण कुठेही कुठलाही दैवताला त्या ठिकाणी ही 2 पाय 4 पाय बळी नाही. भगवान खंडोबरायाला सुद्धा सांगितलंय काय, आत्मनिवेदन भरीत रोडगा. भरीत करायला सांगितलंय, पण ते कसं करायचंय त्याला सुद्धा पद्धती. आता भरीत करायचंय मीच सांगायचं का तुम्हाला? हा, त्याला वांगे लागत, कोणते? गावरान वांगे. पण आता वांगेच मांडी आवडली झाली. हा, ते बियाणंच राहिलं नाही. शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला माहिती ना. राहिले का दादा ते बियाणं? नाही राहिलं, मांडी आवडली. काल तर मी पेपरला वाचलं, एका बाईनं बाजारामध्ये नवऱ्याला वांग फेकून आणलं, जागीच बेशुद्ध पडला. ते करत असताना सुद्धा त्याला लसूण कसा वापरायचा, कांद्याची पात टाकायची, आणि ते शिजवत असताना सुद्धा रांचिनी गावऱ्यावरती शिजवायचं. सकाळी आंघोळ करायची, शुभ्र वस्त्र धारण करायचं, नैवेद्य कसा दाखवायचा, फार विधी महाराज, गोड विधी. हे का सांगितलं? ज्यांच्या निमित्तानं जमलोय त्यांनी त्याची आराधना केली. आणि एवढंच नाही, घरामध्ये दुःख येण्याचं कारण म्हणजे घराला लागलेला पितृदोष आणि घरात असलेल्या कुलदैवताचा लोप, म्हणजे आपल्या कुळाची असणारी कुलदैवता, हिचा कुळाचार कुळधर्म आपण नित्य नियमानं करावा. विठ्ठला. या श्राद्ध कर्माच्या निमित्तानं आपण जमलोय. माझा मुद्दा आहे, पुत्र कोणाला म्हणतात? आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान करावं, त्यांना जीव घालावं, त्यांच्याशी चांगलं बोलावं. त्याच्याही पुढे सांगू का तुम्हाला? एखादा माणूस आहे घरामध्ये, बाजूला सोडा, पण समाजामध्ये खूप मान आहे. कुठलाही जिल्ह्यातला मोठा राजकीय नेता असेल तर तो पहिला त्याच्या घरी येतो. मोठ्या मोठ्या लोकांशी त्याचं उठणं बसणं आहे, मान आहे, प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे, सगळं असताना सुद्धा जर असा एखादा माणूस असेल, पण तो जर घरात आई बापाशी नीट बोलत नसेल, ज्ञानोबराय म्हणतात, घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. तो माणूस कोण आहे? त्याला जगामध्ये खूप मान आहे, पण जो घरात आई बापाशी नीट बोलत नाही ना, तो मूर्ख आहे. विठ्ठला. श्राद्ध कर्माच्या निमित्तानं निवडलेलं अभंग नामदेवरायांचा आहे. नामदेवराय कायिक वाचिक मानसिक नियम करताय, पण नामदेवरायांचा अधिकार जरा थोडासा पाहूया ना. या वारकरी संप्रदायामध्ये खूप संत झाले.
ज्ञान म्हटलं की ज्ञानोबर आहे, वैराग्य म्हटलं की तुकोबर आहे, शांती म्हटलं की नाथ बाबा. पण प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा जर कोण असेल तर ती माझी नामदेवराय आहे. तो हा पंढरीनाथाचा प्रेम भांडारी असं वर्णन केलेलं आहे. अरे देवानं त्यांच्यासोबत खावं प्यावं उठावं बसावं नाचावं एवढंच नाही, नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता. सावध होई देवाय से बोले कबीर, सावध होई देवाय से बोले कबीर, सावध होई देवाय से बोले कबीर, सावध होई देवाय से बोले कबीर. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देव नाचावा त्यांचा अधिकार मोठा आहे. आणि असे नामदेवराय प्रतिज्ञा करताय. या मृत्यू लोकाचा विचार जर केला तर नीट ऐका. मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर जीव असेल, देव असेल किंवा संत असेल, प्रत्येक जण प्रतिज्ञा करतोय. घरामध्ये भानगडी झाल्यानंतर आपण सुद्धा प्रतिज्ञा करतोय. आता वारीला ज्या वेळेस होतो अनेक लोक घरून भानगडी करून येल होती, महाराज लई केलं परिवारासाठी, आता घरचं तोंड नाही पाहिजे. कवर अर्धी वारी होईपर्यंत काही घरी आले अर्ध्यातून. ही प्रतिज्ञा आम्ही करतो. अरे रावणानं सुद्धा प्रतिज्ञा कराव्या. स्वर्गाला शिडी लावी, खारा समुद्र सोन्या जो आहे तो गोड करेल, सोन्याला सुगंधित, या प्रतिज्ञा आहे त्याच्या. पण त्याच्या प्रतिज्ञा सुद्धा पूर्णत्वाला गेल्या नाही. जीवानं केलेल्या प्रतिज्ञा कधीच पूर्णत्वाला जात नाही. देवानं सुद्धा प्रतिज्ञा करावी. नीट ऐका, महाभारतातला फार गोड प्रसंग. कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरुवात होणार. युद्धाला सुरुवात होणार, पण त्याच्या अगोदर भगवान परमात्म्यानं त्या दुर्योधनाची समजूत घातली. दुर्योधना, अरे किमान त्या पांडवांना 5 गावं तरी देशील. दुर्योधनानं म्हणावं, कृष्णा, सुईच्या अग्रभावी मावेल एवढी जागा सुद्धा मी देणार नाही. 5 गावं तर लई लांब राहिली. शेवटी युद्ध ठरल्या गेलंय. आणि मग युद्धाची मदत मागण्यासाठी अर्जुन गेलाय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे. जावं त्या ठिकाणी बसावं. दुर्योधनानं सुद्धा जावं. अगोदर दुर्योधन गेलेला आहे. भगवंताला जाग आली आणि अर्जुनाला पाहावं. दुर्योधनाचा पाठीमागे बसलेला. श्रीकृष्ण परमात्म्यानं म्हणावं, अर्जुना कधी आला. हा पाठीमागून म्हणतोय, अगोदर मी आलोय, माझीशी बोल. भगवान परमात्मा म्हणाले, अगोदर मी त्याला पाहिलंय, ते बाकीचं सांगू नको म्हणे. बर बोल, कशासाठी आला. दुर्योधनानं म्हणावं, देवा युद्ध ठरलंय.
आणि युद्धाची मदत मागायला आलोय. अरे मदत मागतोय का दमदाटी करतोय? बोल देवा तू काय देशील? भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, दुर्योधना एका बाजूला माझं 56 कोटी यादव सैन्य आहे, एका बाजूला मी एकटा आहे. ज्या बाजूला त्या ठिकाणी सैन्य असेल ते लढेल, युद्ध करील. पण ज्या बाजूने मी असेल, सांगेन गोष्टी युक्तीच्या 4, हाती शस्त्र नाही धरणार, शस्त्र धरणार नाही. युद्ध प्रसंग आहे. दुर्योधन मनातल्या मनात विचार करतोय, हा शस्त्र हातात घेणार नाही, मग याला कनोस त्या भाकरी खायला न्यायचं? मला तू नको, मला तुझं 56 कोटी यादव सैन्य पाहिजे. अर्जुनाला म्हणावा, अर्जुना तुला काय हवंय बाळा? अर्जुन म्हटला, देवा मला फक्त तू पाहिजे. अरे देव मागितल्यानंतर त्याचं त्याच्या सोबत येणारच ना. आपणही मागताना देव नाही मागत, देवाचं मागतो. देव मागितला पाहिजे जीवनामध्ये. संतांनी आपल्या जीवनामध्ये देव मागितला, त्याच्यामुळे देवाचं आलंच त्यांच्यासोबत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणावं, अर्जुनानं देवा मला तू पाहिजे, तू सोडून दुसरं काही नको. युद्धाला सुरुवात झाली. कौरव आणि पांडवांचं युद्ध धमासान युद्ध आहे. त्या कुरुक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी युद्ध होतंय. कौरवांकडे त्या ठिकाणी महान बलाढ्य योद्धे होती आणि ही 5 पांडव. युद्ध चालू आहे आणि कौरव पक्षातला एक वीर वीर गतीला प्राप्त होतोय. पांडव पक्षातला एकही वीर व गतीला प्राप्त होत नाही. आणि मग त्याच वेळेस दुर्योधनानं जावं शकुनी मामाकडे. मामा, आणि शकुनी मामानं दुर्योधनाला म्हणावं, काय भाऊजे असंच ना, त्याच्या लई अंग ठेवा, त्या माझ्या 2च आहे, पण कीर्तन झाले तुम्हाला देता आले तर द्या, आपलं काही म्हणणं नाही. काय म्हणावं? भांजे, जिस बात को मैं कहना चाह रहा हूं उस बात को तनिक से सुन. 4 से 5 दिन युद्ध को हो चुके हैं. कौरव पक्ष का एक वीर वीर गति को प्राप्त हुआ है. पांडव पक्ष का एक भी वीर वीर गति को प्राप्त नहीं हुआ. भांजे, पितामह भीष्म हमारी ओर से है कि उनकी ओर से है? दुर्योधनाच्या मनामध्ये विष कालवले. अरे पितामह भीष्मांसारखा, सूर्यासारखा प्रखर तेजस्वी योद्धा आपल्याकडनं असताना सुद्धा आपल्या सैन्यातले वीर मारले जात आहे आणि त्यांच्या केसालाही धक्का लागत नाहीये. नक्की पितामह भीष्म आपल्या बाजूनी की त्यांच्या बाजूनी? दुर्योधनानं जावं पितामह भीष्मांना म्हणावं, तुम्ही नेमके आमच्याकडनं का त्यांच्याकडनं? आणि दुर्योधनानं एक खोचक वाक्य बोललं, विसरू नका काही दिवस तुम्ही आमच्या भाकरी तोडले. माणसानं सगळं करावं पण कोणाला खाऊ पिऊ घातलेलं तोंडावर कधीच काढू नये. काहींना लय घाणेरडी सवय राहते महाराज. काही लोक एवढे डेंजर असतात, हा आज तुम्ही सोयाबीन चिली खाऊ घातली, हा उद्या आम्ही खाऊ घालू, हा आपलेच गद्दार. रामकृष्ण हरी. खाल्लेलं तोंडावर काढतायत महाराज तुम्ही. आणि त्यावेळेस पितामह भीष्मांना त्या ठिकाणी राग आला, वाईट वाटलं. अरे याच्याकडे काही दिवस आपण राहिलो, यांनी खाल्लं तोंडावर काढलं. त्यावेळेस पितामह भीष्मांनी प्रतिज्ञा केली, दुर्योधना उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या भूतलावरती एकही पांडव राहणार नाही. मी पांडवी पृथ्वी करेल. महाराज ती प्रतिज्ञा सर्वसामान्याची नव्हती, ती पितामह भीष्मांची होती. द्रौपदी मातेला कळालं, आता माझं कुंकू संकटात आलंय, उद्या मला वैधव्य प्राप्त होणार. आणि त्याच वेळेस त्या परमात्म्याचा धावा करावा. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ काळ सकया राविला.
झाला बी परमात्मा प्रगट झाले आणि म्हणावा द्रौपदी एवढ्या घाईघाईनं का बोलवलंय? अरे घाईनं का बोलवलं म्हणजे अरे मला वैधव्य येणार, माझे पती संकटात असताना तुला नाही मग कोणाला आवाज देऊ? द्रौपदी मातेनं आपल्या अंतकरणातील दुःख व्यक्त करावं. भगवान परमात्मा म्हणाले काळजी करू नको, अजिबात काळजी करू नको. सोबत घेतलंय, अंगावरती घोंगडी घेतली आणि ज्या ठिकाणी पितामह भीष्म बसले त्या ठिकाणी घेऊन जाऊन म्हणावं फक्त त्यांचं दर्शन घे आणि दर्शन घेत असताना बांगड्यांचा आवाज कर. द्रौपदी मातेनं जावं, पितामह भीष्मांचं त्या ठिकाणी दर्शन घ्यावं, बांगड्यांचा आवाज करावा, डोळे बंद होते आणि पितामह भीष्मांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. द्रौपदी मातेनं कडाडावं, पितामहा तुम्ही आशीर्वाद या जन्माचा दिला का पुढच्या जन्माचा? तुम्ही प्रतिज्ञा केली उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एकही पांडव या भूतलावरती राहणार नाही आणि तुम्ही आता सौभाग्यवती म्हणताय, मग या जन्माचा दिला का पुढच्या जन्माचा? सांगितलं द्रौपदी तुला इथं कोणी आणलं? सांगितलं माझा ड्रायव्हर आलाय सोबत. ड्रायव्हर कुठे तो दाखव. कारण पितामह भीष्मांना माहित होतं हे द्रौपदीचं काम नाही. घेऊन जावं आणि रथाजवळ जगदानी भगवान परमात्मा अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न तो परमात्मा द्रौपदी मात्याच्या खडावा म्हणजे आताच्या भाषेत शँडेल चपला आपल्या पाया आपल्या डोक्यावरती घेऊन असा उभा होता. पितामह भीष्मांनी जावं आणि ते बाजूला करावं आणि पितामह भीष्मांनी देवाला पाहिल्यावर म्हणावं, देवा अरे तू हे काय? देव म्हणाले, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. माझ्या भक्तावरती ज्या वेळेस संकट येईल मी कुठली लाज धरत नाही. सांगितलं पितामहा कालची प्रतिज्ञा खरी का आत्ताचा आशीर्वाद खरा? काय ते सांगा. पितामह म्हणाले, देवा अरे तू कसा आहे? चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी. गुणलावण्याची खाणी, गुणलावण्याची खाणी, गुणलावण्याची खाणी, गुणलावण्याची खाणी. मुकुट सकळामणी, मुकुट सकळामणी, मुकुट सकळामणी, मुकुट सकळामणी. तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा, तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी. गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी. मुकुट सकळामणी, धन्य तुझी विठोबा, विठोबा. महाराज देव कसा आहे? देव चतुर, देव चतुर, देव चतुर. देव चतुर आहे बाबा. सांगितलं अरे तुला माहिती ना काय होणार आहे? दुसऱ्या दिवशी युद्ध ठरलं आणि मग अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. महाराज त्या पितामहांनी प्रतिज्ञा केली होती त्यांची सफल झाली नाही आणि देवानं प्रतिज्ञा केली होती सांगेन गोष्टी युक्तीच्या चार, हाती शस्त्र नाही धरणार. देवाची सुद्धा प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली नाही. जीवानं केलेली प्रतिज्ञा पूर्णत्वाला जात नाही.
देवानं केलेली प्रतिज्ञा सुद्धा पूर्णत्वाला जात नाही, पण संत प्रतिज्ञा करतात. माझ्या ज्ञानोबरायांनी केली काय? अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. साली माझा बारकावा लक्षात घ्या. फार गोड, किती गोड. हा अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करेल. आनंद भरीन तिन्ही लोका, 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 आनंद भरीन तिन्ही लोका. जाईन गे माये तया पंढरपूर, जाईन गे माये तया पंढरपूर, जाईन गे माये तया पंढरपूर. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन, आनंद भरीन तिन्ही लोक. हे अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबरायानं प्रतिज्ञा करावी, अवघाची संसार सुखाचा करीन, पण ती प्रतिज्ञा पूर्णत्वाला न्यावी. आजी संसार झाला गे माई. जीव प्रतिज्ञा करतो, देव करतो, संत करतात, पण संतांनी केलेली प्रतिज्ञा पूर्णत्वाला जाते. म्हणून नामदेवराय प्रतिज्ञा करतात, देवा अरे माझा देह गेला तरी चालेल, पण तुझ्यापदी माझा भाव कसा असेल. अभंगाचं प्रथम चरण. देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, ते जात वारावो, ते जात वारावो, देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो.
टाळ्या वाजवा. वा, खूप गोड संदीप दादा. नामदेवराय प्रतिज्ञा करताय पहिल्या चरणामध्ये, देवा माझा देह गेला तरी चालेल पण तुझ्या पदी असणारा माझा भाव दृढ असेल. ही खऱ्या भगवत भक्ताची लक्षण आहे. खरा भगवत भक्त भक्ती करत असताना आपल्या देहाचा विचार कधी करत नाही. देहाचा विचार आम्ही करतोय. ताप आला का मी देवाला म्हणतो, देवा तू माझा बाप. आणि ताप गेल्यानंतर, देवा मी तुझ्या बापाच्या 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 बापाच्याही बापाचा बाप. आपली निष्ठा नाही, आपली निष्ठा निष्ठी. बरोबर आहे की नाही? देह जावो अथवा राहू, रामायणातला एक गोड प्रसंग आहे, ऐका खऱ्या भगवत भक्ताची लक्षणं. राम रावणाचं युद्ध चालू होतं पण त्याच्यात कुंभकर्णानं सुद्धा यावं. आणि ज्यावेळेस कुंभकर्ण आला त्यावेळेस त्या कुंभकर्णाच्या हातामध्ये एक गंधमादन नावाचं त्या ठिकाणी वानर माकड आले. आल्याबरोबर त्या कुंभकर्णानं त्याला म्हणावं, ए माकडा एकदा म्हण मी रावणाचा. तू म्हटलं, ए बाबा मी रामाचा आहे. जोरात दाबावं, नाका तोंडात रक्ताची चिळकांडी बाजूला पडावी. अरे आता मरशील म्हण. तो म्हटलं, ए मी रामाचा आहे. दाबलं जोरात, श्वास गुदमरू लागलाय, आता अडकतोय श्वास, मरणार. अरे आता मरशील ना, आता तरी म्हण रावणाचा. तो म्हटला, ए कुंभकर्ण्या मी रामाचा होऊन मरेल पण रावणाचा होऊन जगण्यामध्ये मला तिळ मात्र समाधान नाही. याला म्हणतात देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव विठ्ठला. खरा भगवत भक्त कोण आहे? जो देहाचा विचार करत नाही. तुकोबराय तर म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही बुदास. भक्त ऐसे जाना जे देही बुदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही बुदास. गेली आशा पाश निवारून, गेली आशा पाश विषय त्वचा नारायण. विषय त्वचा खऱ्या भगवत भक्ताची लक्षणं सांगतात, जो देहाचा विचार करत नाही. नवे नवे नावडे जन धन माता पिता हे काहीच आवडत नाही. खरा भगवत भक्त. नामदेवरायांनी प्रतिज्ञा करावी, देवा माझा देह गेला तरी चालेल पण तुझ्या पदी असणारा माझा भाव दृढ असेल. आणि दुसऱ्या चरणाशी संलग्न ते म्हणतात, चरण न सोडी सर्व तहान तुझी पंढरी नाता. अरे तुझी शपथ घेऊन सांगतोय, तुझ्या पदी असणारा माझा दृढ भाव जाणार नाही आणि मी तुझं चरण कधी सोडणार नाही. म्हणून आजही पंढरपूरला गेलात नाही, पांडुरंगाचं दर्शन झालं तर नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन घेऊन आम्ही परत येतोय. नामा म्हणी आम्ही पायरीचे चिरे. आणि नुसती नामदेवरायांनी नाही, घरातल्या 14 कुटुंबांनी एकत्रित समाधी घ्यावी हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. आपण जर गेलो, आपली बायका आपले पोर अजिबात आपल्या समोर येणार नाही. आपण मस्त रोज निम्म्या रात्री महाराज रोज एवढं रस्त्यावरती हिंडतोय. आत्ताच मागच्या हप्त्यामध्ये आमचा ओमदादा मी होतो. मोठा जो कंटेनर असतो ना टाटाचा, हा मोठे मोठे खडी क्रशर वाहतो, अगदी 1 इंचावरनं महाराज आमच्या डायरेक्ट आम्ही त्याच्या खाली निफाडवरनं येत असताना. कधी काय होईल याची शाश्वती महाराज नाही, क्षणभंगूर नाही बरोबर. पण या जगामध्ये तुम्हाला वाटत असेल आपलं कोणावरती प्रेम आहे, या जगात कोणाचंच कोणावर प्रेम नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, कोणाचंच नाही बाबा. तुम्हाला वाटत असेल मुलगी माझी, अजिबात नाही. मुलगा माझा, अजिबात नाही.
पत्नी माझी अजिबात नाही आणि पत्नीला वाटत अजिबात नाही, म्हणून तर म्हटलंय नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्यावरती तुटतील धागे, इथं काहीच नाही बरा, तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी, कोणीच नाही. तुमचं आमचं हित करणारे या जगामध्ये जर कोण असतील तर ते फक्त आपली आई वडील आणि संत. नामदेवरायांनी प्रतिज्ञा करावी पण ती पूर्णत्वाला सुद्धा जावी. आजही आपण पाहतो प्रतिज्ञा करावी. चरण न सोडी सर्वता जवळपास सगळ्याच संतांनी देवाच्या चरणाची भक्ती केली. तुकोबराय म्हणतात घेईन मी जन्म याचसाठी देवा, 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 घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याचसाठी देवा, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याचसाठी देवा, घेईन मी जन्म याचसाठी देवा, घेईन मी जन्म सेवा सगळ्यांनी करावा. ते पुढे म्हणतात काय वदनी तुझे मंगळ नाम, हृदय अखंडित प्रेम. आणि मग म्हणतात नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. भगवंताकडे जे नियम केले, कायिक असेल, वाचिक असेल, मानसिक असेल, या नियमांना त्या ठिकाणी पूर्णत्वाला जाण्याचा एक विचार अंतकरणामध्ये ठेवून त्या भगवंताला त्या ठिकाणी ती प्रतिज्ञा करतात, त्याची विनंती करतात. ऐका, संतांनी नेहमी या जगाचा विचार केलाय. या परिवारातला एक बाप निघून गेलाय, ज्या बापाचं कर्तृत्व फार मोठं आहे. एकत्रित कुटुंबामध्ये राहून आपल्या परिवाराचा त्या ठिकाणी उदरनिर्वाह करून आपलं पारिवारिक जीवन व्यतीत करणं एवढं सोपं नाही. या कुटुंबातला एक बाप गेलाय. एक सांगू का, खऱ्या अर्थानं या घुले परिवारातलं तीर्थ हरवलंय.
ज्यांचं नाव त्र्यंबक आहे. माझ्या निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना. या जगामध्ये आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करणारी फक्त आपली आई आणि आपला बाप आहे. मला समारोपाकडे जायचंय, लक्षपूर्वक ऐका. एवढी 10 मिनिटं घरी घेऊन जा फक्त. जी आपली आई, जे आपले वडील आपल्यावरती प्रेम करतात ते दुसरं कोणी करू शकत नाही. कर्तृत्व फार मोठे. इथे असे अनेक लोक असतील की ज्यांची आई गेली असेल, ज्यांचे वडील गेले असतील, कधीतरी त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा, रडाल तुम्ही. जोपर्यंत ते आहे तोपर्यंत त्यांचं किंमत कळत नाही. ते निघून गेल्यानंतर आपण किती रडलो तरी ते परत मिळत नाही. काय दिलंय असं आमच्या आईनं? अनेक वेळा मी सांगितलंय, पुन्हा एकदा. या मृत्यू लोकांमध्ये पहिलं पाऊल ठेवायला जागा देणारी व्यक्ती जर कोण असेल तर ती तुमची आमची आई आहे. एखादा रो हाऊस घेतला, बंगला घेतला, प्लॉट घेतला, अरे हा लॉस आम्ही भाडे तत्वावरती काही तासांपुरता घेतलाय, पण याच्यासाठी आम्हाला मूल्य मोजावं लागणार आहे. बरोबर आहे ना? आणि आपली वेळ झाली का आपल्याला ते खाली करावं लागणार आहे. बरोबर ना? पण 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं आपल्या उदरामध्ये वागवावं. नेत्राची दिवे करावी, हाडाची काडी करावी, रक्ताचं पाणी करावं. ती आई कधीच म्हटली नाही, बाळा अरे तुझ्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या रे, 50,000 कमवतोय 25 आणून दे. कधीच नाही म्हटली बाबा ती. या मृत्यू लोकात पहिलं पाऊल ठेवायला जागा तिने द्यावी. तिनं दुसरा उपकार करावा, आम्हाला दिला श्वास. ज्यावेळेस आपण जन्माला येतो, आई आणि लेकरू या दोघांनाही एक गोष्ट जोडलेली असते, ज्याला म्हटलं जातं नाळ. जोपर्यंत ते लेकरू रडत नाही तोपर्यंत ती कापली जात नाही. अरे 9 महिने 9 दिवस आपल्या अर्ध्या श्वासातला श्वास त्या आईनं द्यावा, हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा उपकार आहे. तिनं तिसरा उपकार केला, आम्हाला दिली हाडी. आम्ही मेल्यानंतर आमचं मांस जळतोय, लाकडाची मोठमोठी ओंडकी जळतात, पण एक गोष्ट जळत नाही, ज्याला म्हटलं जातं अस्थि. का? आईनं पाजलेल्या दुधापासून मिळालेल्या कॅल्शियमपासून आमची हाडी एवढी मजबूत झालेली असतात का जगाच्या पाठीवरती तिचं प्रेम कोणी नष्ट करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिनं आबरू द्यावी. हजारो लोकांमध्ये बसू द्या एखाद्या लेकरबाळ स्त्रीनं, लाख लोकांमध्ये बसू द्या, आपल्या बाळाला जर भूक लागली तर पदरा आड का होईना आपल्या लेकराला स्तनपान करते. म्हणजे आयुष्यभर जी इज्जत आबरू सांभाळून ठेवली, आपल्या लेकरासाठी तिनं गुंडाळून ठेवावी. तिचं कर्तृत्व मोठे. शास्त्रानं तिला पहिलं स्थान दिलंय, मातृदेवो भव. पण बापाचं काय हो? आपल्या जीवनामध्ये बाप आपल्या पडद्यामागचा हिरो असतो. मी नेहमी सांगतो, हा सूर्य मावळला तो उद्या उगवेल, पण ज्या घरावरती बाप नावाचा सूर्य मावळलाय, हजारो वॅटचे मर्क्युरी जरी लावले तरी बाप नावाचा सूर्य जो प्रकाश देतो या जगामध्ये दुसरा कोणी देऊ शकत नाही. आजी ही 5ही लेकरं असतील, ज्या बापानं त्या ठिकाणी शेतीमध्ये काबाड कष्ट करून 7 भावांमध्ये 5 नंबरचा असताना सुद्धा एकत्रित कुटुंबामध्ये संयम असेल, शांती असेल, दया असेल, या सगळ्या सद्गुणांच्या बळावरती आपल्या कुटुंबाचं त्या ठिकाणी भरण पोषण करावं आणि कुटुंबाला स्थिर करावं. बाप कधीच रडत नाही. आई एखादी मैत्रीण असेल, शेजारी नसेल, बाप रडणारा जर पाहायचा असेल कधीतरी, अर्ध्या रात्री त्याच्या खोलीमध्ये जा, त्याची उशी तुम्हाला ओली चिंब झालेली दिसेल. या जगातलं सगळ्यात पवित्र प्रेम जर कोणाचं असेल ते मुलीचं आपल्या बापावरती आणि बापाचं आपल्या मुलीवरती. हजारो संकट यावी तरी त्या बापानं कधीच रडू नाही महाराज. कधी रडावं? त्या बापाचं वर्णन केलंय, बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा,
त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा कचतो ना पाया तेव्हा कोसळत घर. अरे कधीतरी आपल्या गेलेल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर रडाल. कधीच तो बाप रडत नाही, तो रडतो कधी ऐका. त्या बापाच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न ठरावं. लग्न मंडपामध्ये नवा शृंगार करून तिनं मिरवावं. शृंगारलेल्या त्या मुलीकडे पाहावं बापानं. अरे केवढी होती माझी छकुली, केवढी होती माझी तायडी, जिला तळ हाताच्या फोडा प्रमाणात जपलं आज ती मला परकी होणार. ती मला साथ कशी देणार आता, मला विचारणार कधी तात्या तुम्ही जेवलात का, तात्या तुम्ही गोळ्या घेतल्यात का, कोण विचारणार मला आता. अरे त्या शृंगारलेल्या सजलेल्या मुलीकडे पाहावं, लग्न मंडपाच्या एखाद्या खांबाजवळ जावं आणि त्या बापानं त्या ठिकाणी आपल्या गंगा जमुनांना ढाय मोकलून त्या ठिकाणी वाहू द्यावं. सौभाग्याची मंगलाष्टक चालू आहे, त्या बापानं ढाय मोकलून रडावं. कन्या बागडली करी माहेरची आठवण, टाका क्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान. सौभाग्याची तू तर राणी, रुक्मिणी भाग्यवती हो. सौभाग्याची तू तर राणी, रुक्मिणी भाग्यवती. श्री कृष्ण हे आले मंडपी, तुझ करण्या सौभाग्यवती. मिलन प्रसंगी दोन कुळाचे आले आप्त बांधव भोला हो. शुभ मंगल सावधान. अरे त्या लग्न मंडपामध्ये त्या ठिकाणी ती शृंगारलेली मुलगी पाहावी, ढाय मोकळून रडावं. प्रत्येकाच्या हातावरती साखर देत देत त्या मुलीनं आपल्या बापाजवळ यावं. घट्ट मिठी मारावी. जायकवाडी धरणाचे जसे दरवाजे उघडावे तसे त्या दोघांनी भाय मोकळून रडावं. हजारो संकट आले तरी तो बाप कधीच रडत नाही, पण ज्यावेळेस आपली एकुलती एक मुलगी तिला सोडून त्या ठिकाणी जात असते ना, त्यावेळेस तो बाप रडतो. बाप करी जोडी लेकुराची मोडी, बाप करी जोडी लेकुराची मोडी. बाप करी जोडी लेकुराची मोडी, बाप करी जोडी लेकुराची मोडी. आपुली कुरवंडी वाळवोरी, आपुली कुरवंडी वाळवोरी. एकाएकी केला
कुटुंबातला बाप निघून गेलाय. जगाच्या पाठीवरती कुठली आई असू द्या, कुठलाही बाप असू द्या, त्यांच्या फक्त दोनच अपेक्षा आहे. दोनच, दुसऱ्या कुठल्याच नाही. कुठला ग्रंथ पाहू नका, पंथ पाहू नका, शास्त्र पाहू नका. दोनच अपेक्षा. एक, जिवंत असेपर्यंत आम्हाला सांभाळावं आणि मेल्यानंतर आमचं सांभाळावं. बरोबर ना? काय असेपर्यंत आम्हाला सांभाळावं आणि गेल्यानंतर आम्ही जे त्यांच्यासाठी कमवून ठेवलंय ते सांभाळावं. तुम्ही आई बापाला सांभाळा का ना सांभाळा, पण आपल्याला वाटतं, आपण जरी नाही सांभाळलं तरी आपल्याला वाटतं आपल्या लेकरांनी आम्हाला सांभाळावं. मी नेहमी सांगतो, घरातली आई तडाड उपाशी मारायची, नवरात्रामध्ये 9 दिवस भगवतीची उपासना करायची. घरातला बाप उपाशी मारायचा आणि पांडुरंगाची वारी करायची. ती जगदंबा, तो पांडुरंग कधीच तुमच्या घरी येणार नाही. घरातले आई बाप सुखी समाधानी ठेवा. तो पंढरीशी पांडुरंग परमात्मा, ती जगदंबा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. कशाला लांब जात? हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालंय. रायगडावरती राज्याभिषेक पार पडलाय. महासाहेबांना पाहावं आणि छत्रपती शिवाजी महाराज रडत आहे. महासाहेबांनी विचारावं, राजे, अरे मुठ भर मावळे घेऊन तुम्ही या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तुमच्या डोळ्यामध्ये पाणी. राजे म्हणाले, मासाहेब, काबाड कष्ट करून, दिवसाची रात्र करून, मुठभर मावळे घेऊन या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण आज हे सुख पाहण्याकरता तुमच्या कपाळावरचं कुंकू आमचे वडील शहाजी राजे असते तर त्यांना किती बरं वाटलं असतं. या जगामध्ये तुमच्या आनंदानं आणि तुमच्या दुःखानं, आनंदानं आनंद होणारी आई वडील आणि दुःखानं दुःखी होणारी फक्त तुमचे आई बाप. तुम्ही खूप मोठं कर्तृत्व केलं. या जगानं तुम्हाला खांद्यावरती उचलून घेतले. तुमची मिरवणूक निघाली. तुम्ही तुमच्या घरी आला आणि तुमच्या सोप्यावरती बसल्यानंतर तुमच्या मेलेल्या आई बापाच्या फोटोकडे पाहिल्यानंतर क्षणभर का महिना मनात विचार येतो, आज हे सुख पाहण्याकरता जर माझे आई बाप असते तर त्यांना किती बरं वाटलं असतं. तुम्ही किती मोठे व्हा, पण तुमच्यामुळे जर तुमचे आई वडील दुखवले जात असेल तर या जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. प्रतिज्ञा करावी देवानं, प्रतिज्ञा करावी जीवानं, प्रतिज्ञा करावी संतांनी. पण याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे घडला त्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी सुद्धा प्रतिज्ञा केली. ऐका जरा, अगदी समारोप कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे तपावर थापतून तुन्या तपावर टाळी वाजवा जरा, तपावर हात मोकळे करा जरा, वाजवा टाळी. ज्यांना ज्यांना हात असतील जरा हलवा, वाजवा जरा टाळी. तपावर थापतून तुन्या तपावर थापतून तुन्या तपावर थापतून तुन्या. शाहीर हा महाराष्ट्राचा, शाहीर हा महाराष्ट्राचा, शाहीर हा महाराष्ट्राचा, शाहीर हा महाराष्ट्राचा. शिवप्रभूचा गातो गुणगान जिरहाजे जे, शिवप्रभूचा गातो गुणगान जिरहाजे, शिवप्रभूचा गातो गुणगान जिरहाजे. आधी मन साधू संताना रामदासाला हे तुकाराम गाडगेला बाच्या गुरु चरणाला जिराजे, गुरु चरणाला जिराजे, गुरु चरणाला जिराजे. नमन महादेरा मंदाला, नमन महादेरा मंदाला, सुभद्रा मातेला पांडुरंगाला, पांडुरंगाला. ऐका मंडळी जरा, कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती चंद्र चित्रित होते. सोन्या नाण्यानं नाहत होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. पण दृष्ट लागली, अरे विंध्याचलाच्या पाठीमागून 8000 अक्षपठाण
धुळीचे लोट उठवीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालत आले आणि येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं, अल्लाउद्दीन खिलजी. अरे धनधान्याची लूट केली यात नवल काय, पण तारुण्य आणि सौंदर्य सर्वस्वावर लुटायला जाऊ लागले. माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घातलंय. हे महिषासुरमर्दिनी पाहतेस काय, पुत्र रत्न दे, रामासारखा राजनी करे, कृष्णासारखा राजनीती करे, याच जगदंबेला साकडं घालावं आणि काय म्हणावं, दारू घडवाया दारू
एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया ज्ञानियों की सेवा ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा असो यथामती यथा अवकाश. ज्या निमित्तानं आपण जमलोय असे असणारे कैलासवासी त्र्यंबक शिवराम घुले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या परिवाराशी जोडल्या गेलेले आपण सर्व बहुश्रुत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांच्या पश्चात असणारा संपूर्ण परिवार गंगा भागीरथी चंद्रभागाबाई त्र्यंबक घुले, श्री रामभाऊ त्र्यंबक घुले, श्री बाजीराव त्र्यंबक घुले, श्री चंद्रभान त्र्यंबक घुले, पुष्पा दिनकर बस्ते, सुरेखा डुमरे, प्रल्हाद डुमरे, एकंदरीत हा संपूर्ण परिवार असेल. भगवान परमात्मा त्यांना हे दुःख पेलवण्याची शक्ती देऊ. माझ्या दिंडे परिवाराच्या वतीनं संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सगळीच दिग्गज मंडळी उपस्थित आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातलं एक साऊंड क्षेत्रातलं फार मोठं नाव आणि अगदी वेळेवरती त्यांना साथ घातली तसे साऊंडच माझ आहे पण अगदी जीवाचं नातं असणारे आमचे लखनदादा शिंगवेकर, अगदी जोरदार टाळ्या वाजवा. थोडी अडचण आली होती, दादांना फोन केला, म्हटलो दादा तुम्हाला यायचंय म्हणे, आलोच. अगदी गोड साऊंड आहे. एकदा पुन्हा त्यांच्यासाठी जोरदार आमचे नवनाथ भाऊ असतील गोड सेवा दिली. इथं साऊंड लावणं सोपं नाहीये, अतिशय गोड साऊंड लावला, त्यांना द्यावी तेवढी धन्यवाद. त्याचप्रमाणे गाण्याची साथ करण्यासाठी गोड गळ्याचे धनी मालक आदरणीय संदीप महाराज असतील, जोरदार टाळ्या वाजवा जरा, आता 1 तासने वाजवले. हां, त्याचप्रमाणे आमचे हनुमान दादा असतील, त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे परममित्र आदरणीय देशमुख महाराज यांच्या संस्थेतले ही विद्यार्थी आहे, यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. हां, कारण सगळीकडे नागपंचमीचे सप्ते चालू आहे, कार्यक्रम चालू आहे. वेळेवरती धाव देणारी माणसं, साथ देणारी फार कमी, त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे सिंतची साथ करणारे आमचे ओम दादा असतील, मृदुंगाची साथ करणारे आमचे माऊली महाराज असतील, एकदा जोरदार टाळ्या. सगळ्यांना धन्यवाद देतो. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर उदार अंतकरणानं माफ करा. या ठिकाणी बाबांना आदरांजली श्रद्धांजली बोलण्यासाठी कोणी असेल तर त्यांनी पुढे या. आणि एक विनंती आहे, आपण एवढा वेळ थांबलात, अगदी 5 मिनिटं त्या ठिकाणी बाबांची असणारी नात असेल, आदरांजली पर बाबांविषयी बोलणार आहे. तोपर्यंत आपण एक भजन करून घेऊया. आणि विनंती, आता 5-10 मिनिटं फक्त थांबा थोडंसं. विठ्ठल जय 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 धन्य देवा काय महिमा वर्णवा. शिवे अवतार धरून केले त्रिलोके पावन. समाधी त्र्यंबक शिकरी मागे ब्रह्म शिवे अवतार धरून
दरेकर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय.